हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे प्राजक्ता आणि आजचा व्लॉग हा खूप स्पेशल आणि एक्साइटिंग असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण बॅग मध्ये बसला आहे. सिंबू सिंबू पण येणार आहे. सिंबा गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. इथं काय सगळे जुनं पुढे आणतायत नाव तेच. एक मोबिलिओ होती टाटाची. आता बहुतेक मला तरी वाटतं की लोकांना माहिती पण नसेल ती गाडी टाटा मोबिल. मस्त दिसतोय ना. पण आपण नेहमी या रोडनी ऑलमोस्ट संध्याकाळीच गेलोय. रात्र एकदम एवढा दिवसा क्लिअर कधीच नाही पाहिले है ना. पण वेगळं वाटतं ना दिवसात. छान वाटतंय. एवढं काय मला फार झोप येते. झोप कंट्रोल झोपली. डोळे घेतली. ऑलमोस्ट अर्धा प्रवास आमचा झालेला आहे. आता आम्ही इथे जरा थोड्या वेळासाठी थांबलोय. बघूया आता कधी पोहोचतोय. फायनली झोप झाली. लोकेशन जवळ पोहोचणार आहे असं वाटतंय, पण जरा डाऊट आहे. असं वाटतंय आम्हाला गुगली बाईने जरा चुकवलंय. झोपा काढायच्या आणि चुका झाल्या म्हणतात. मुगली वहिला कशाला तू हे करतेस? आय थिंक मला असं वाटतं आपण रस्त्यात बरोबर चुकलोय. आहे. चल. मुगली बाई काय प्रॉब्लेम नाही, आम्हाला चुकलं तरी चालेल. ही झोपली ती शहाणी, मी ड्रायव्हिंग करतोय कधीचा. आता बघून तर असंच वाटतंय चुकलो की काय आपण. नाही रे बाबा, नाही चुकलोय. मी घेऊन जाईल तुला तिकडे. चल ठीक आहे, लेट्स सी. बघूया. Let's see, बघूया. आपण आता थोड्या वेळ पोहोचल आणि भूक तर लागलेली आहे. बघू आता. बाईने कुठून टाकलंय आपल्याला. कसा रस्ता आहे हा. मला काहीच नाही समजत आहे. रस्ता कुठे आहे. समोर तर घरच आहे. तू गाडी चालवत नाही ना, तुला कशाला समजायची गरज आहे? मी गाडी चालवतो ना. तरी पण हा रस्ता असं कसं आहे. रस्ता चांगला आहे. चल जाऊ दे. ग्राम पंचायत वाघेरे. वाह 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 वाह. ये कहाँ से लेके आई गली गली में से. गली गली से गली गली से. सिम्बा सिम्बा कंटाळला, बोर झाला. सिम्बा आय थिंक सिम्बा पण बोर झालाय. गुगल मॅडम आम्हाला आय थिंक इकडे तिकडे फिरवतायत. रस्ता चुकलोय की काय काही समजत नाहीये. बघूया आता कुठे पोहोचतोय. सध्या थांबलोय. वॉशरूमला गेलाय नवरा माझा. दाखवतोय 1 किलोमीटर. 1 किलोमीटर दाखवतोय. नाही आलो, पुढे आलोय आणि एक लेफ्टला एक सरळ रस्ता गेलाय, एक लेफ्टला रस्ता आहे. तर लेफ्टचा रस्ता घेतला आम्ही. लेफ्टच ना. फायनली पोहोचलो. फिरून फिरून अख्खं गाव फिरून आलेलो. काच पहिले आता सिंबूला रूम मध्ये ठेवूया. सिंबू सिंबू इकडे चल. सिंबूला रूम मध्ये ठेवलंय मस्त. सिम्बा सिंबू कुठे आलो बाबू आपण. ए सिम्बा, आता सगळी पाहणी चालेल. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आणि अजून फॅमिली येत आहे. मम्मी पप्पा भाऊ बहिणी बहीण बहिणीचे मिस्टर शुभम हे सगळे येत आहेत. अजून आम्ही आधी पोहोचलोय. आता त्यांची वाट बघतोय. बघूयात ते कधीपर्यंत पोहोचतायत. ते पोहोचले म्हणून आम्ही आमच्यासाठी चहा सांगितलाय, कारण की खूप भूक लागली आहे. म्हणून आता चहा बिस्किट खाणार आहे. फायनली आमची फॅमिली आली आहे. गाडी येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. आणते आणते आणते. फायनली आमची फॅमिली आली आणि हे आमचे पप्पा गाडीतून खाली उतरलेले आहेत. आमचे शुभम जीजू. हॅलो.
ब्रो चला एक 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 जण गाडीतून खाली उतरताय. या या आमच्या वहिनी थकल्या वाटतं. किती उलट्या केल्या वहिनी? मम्मी कुठे? ही आमची बहीण. हॅलो, दिसत नाही, छोट्या आहेत आमच्या. मम्मी कुठे आहे? सगळं काढीन मी. काय चालू आहे आल्या आल्या? पडले वाटतं. ते तुम्ही हातातून काढणार तर लगेच ठेवलेलं. तुमचं काम आमची करा. मम्मी बिचारी नारळ घेऊन उतरती. बाई नारळ पाणी कोणाला ग? अगं दरवाजा धर ना, उतरू तर दे तिला. सुनबाईला ना, आणि आम्हाला काही नाही बाई, फक्त सुनबाईचीच काळजी. काय? हा, धोंड्याचा स्वयंपाक हा आम्ही रिसॉर्टला करून घेऊन आलोय. दाखवा अनारसे. डिफॉल्ट धोंडा आहे आमचा यावर्षी. पुरणपोळ्या, कुरडई, पापड, सॉरी मांडे, भजी, सार. वा, आलेल्या आहे प्लेट्स. सगळी तयारी चालू आहे जेवणाची. ही प्रत्येकाचं असं नको करू ग तू, मला नका घेऊ. सगळे जेवायला बसलेत. आंबारस मस्त झाला, रस छान झाला. या वेळेचा अधिक मास महिना हा आम्ही खूप स्पेशल न करता खूप युनिक पद्धतीने आणि एका रिसॉर्टला सिंपल आणि सोबर पद्धतीने सेलिब्रेट करत आहोत. असं म्हणतात की अधिक मास महिन्यामध्ये लेकींनी आईची ओटी भरावी, म्हणून मग आम्ही दोघी बहिणींनी पण आमच्या आईची ओटी वगैरे भरली. आणि हा सगळा अधिक मासचा प्रोग्राम संपून आम्ही ड्रेस चेंज करून
स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायला जाणार आहोत. ऑलरेडी सगळे पाण्यामध्ये गेलेत खेळायला. आमची वाट पण नाही बघितली कोणी. पहिली डिश तयार होऊन आलेली आहे आणि ती आहे चिकन लॉलीपॉप. पाण्यामध्ये खेळून खेळून थकलोय सगळे आम्ही आणि आता आम्हाला जेवायचं आहे. जेवायची तयारी चालू आहे. पहिली डिश आली आमची चिकन लॉलीपॉप. अजून बाकीचं येणं बाकी आहे. आमच्यामध्ये एकच व्हेज मेंबर आहे जे व्हेज खाणार आहे आणि ती आहे म्हणजे माझी मम्मी. ती खाणार आहे पनीर चिल्ली आणि आम्ही खाणार आहे चिकन. छान आहे. बघ विचार. शेजवान चटणी कसं आहे? एकदम एक नंबर. छान आहे. काय खाताय व्हेज माणूस? पनीर चिल्ली आणि पोळी. काय टिशूनी धर रे. सोड. तुला चटका बसला. लगे बघायला लागला काय आहे त्याच्यामध्ये. बिर्याणी तयार आहे आणि हाताला चटका बसत बसत भाऊनी बिर्याणीच्या पातेल्यावर कलर ताट बाहेर काढलेलं आहे. मी सांगतो बिर्याणीची टेस्ट बदली. झाकून ठेवा नाही तर गारून जाईल. पायातली बघू. अगं मगाशी पाण्यात खेळलो तेव्हा होतं. इकडे बघा इथं मगाशी नाचत होतो ना इथं असेल. माझ्या बहिणीचं पायातलं जोडवं हरवलेलं आहे. आम्ही आता ते शोधतोय. मला ते जोडवं दिसलेलं आहे आणि ते बघा इथे खाली पडलेलं आहे. मला 100 रुपये पाहिजे. मला सापडलं. मला 500 रुपये पाहिजे. मला जोडवं सापडलंय. मला सापडलंय. जिथं जेवायला बसली होती तिथे जोडवं मला सापडलंय पण मला काय अजून कोणी थँक्यू नाही म्हटलेलं. थँक्यू सांगितलं वेर.
शोधून दिल्या म्हणून तरी बरं. तिने guess केलं का? गाईज आम्ही आता गेम खेळतोय एकदम शेराच आणि बंटीवर म्हणजे माझ्या बहिणीवर राज्य चढले. तिचं पण ते अवघड जरा काहीतरी. लांब द्या. गाणं, picture. काय? इकडे या, इकडे शिकवायला. हाँ मेरा एक अरे भाई मी विचार करा विचार केला पिक्चरचं नाव काय मांजरे आणि ते सिंबा चांगली फेमस द्यायचं काम चाललंय एकमेकांना. बाकीचे सगळे झोपलेत आणि मी आणि आम्ही दोघे जागी ऑलमोस्ट सगळे झोपलेत आणि आम्ही याचा तमाशा बघतोय. खतरनाक झोप येते. सिंबा चल रे बाबा बेडरूम मध्ये चल ना, चल चल बाबू झोपायला. गुड मॉर्निंग गाईज. रात्री सगळ्यात उशिरा झोपून सिंबाचा तमाशा बघून उशिरा झोपून पण सगळ्यात लवकर उठलोय आम्ही दोघीच. कोण आहे ग जरा इकडे ये ना. अजून सगळे झोपले. बघूया आता कधी उठतात. ऑलरेडी सगळेजण ब्रेकफास्टला बसलेत आणि ब्रेकफास्टला आहे पोहे आणि बटाटा भजी. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत. या गाईज ब्रेकफास्ट करायला. गाईज एक दिवसाची वन डे ट्रिप संपलेली आहे आणि आता आम्ही रिटर्न निघालो आहे. आता बघूया पुढे कुठे काहीतरी फिरायला जाऊ आणि बघूया काय असेल ते. ओके. आहे आमच्या रिसॉर्टच्या बाहेरचा व्ह्यू. खूप सारे आंब्याची झाडं आहेत तिथे पण एकही आंबा नाही आहे. ही आमची गाडी बाहेर येत आहे आणि फायनली आम्ही रिसॉर्टला टाटा बाय बाय करून निघालो आहे. आता बघूया कुठे काहीतरी बघायला जाऊ आम्ही, कारण की लगेचच घरी नाही जाणार. काहीतरी एखादा स्पॉट इगतपुरीचा नक्कीच बघून घरी निघूया. ओके, बघूया आता पुढे काय बघतोय ते. ओ पिल्लू का ए पिल्लू इकडे बघ जरा. सिंबा सिंबू स्टेशन. किती सुंदर गेट आहे. गर्दी आहे
पण शॉर्टकट मध्ये बघितलंय आम्ही. आलोय भाऊ आपण. काय आहे, काय नाव आहे याचं? मॅन मार्केट, ब्रह्मगिरी मॅन मार्केट, इगतपुरी. ही एक आर्ट गॅलरी आहे आणि इथे खूप जास्त ऊन आहे म्हणून आम्ही जास्त वेळ न थांबता लगेचच रिटर्न निघालो. येऊ का? हा. सामावून जा. पाया पडले नाही मी तिथे. ए बाई, राहू दे, राहू दे. इथूनच आम्ही चाललो. कुठे? आमच्या घरी. सांग. मी नाश्त्याला चालले. तुम्ही चालले तुमच्या घरी. बाय बाय बाय. पप्पा बाकी पूर्ण फॅमिली ही ज्याच्या त्याच्या घरी गेली आणि आम्ही नवरा बायको अजून इथेच बसलेलो आहोत. आता आमचा ड्रायव्हर म्हणजे आमचे प्रमोद भाऊ येत आहेत. आय थिंक आता 15-20 मिनिटात ते पोहोचतील इथे. मग आम्ही कल्याणला रिटर्न जाऊ. खूप झोप येते पण काय करणार, बसलोय. आमच्या सिंबाला त्रास होतोय म्हणून आम्ही गाडीत येऊन बसलोय. एसी लावलाय है ना सिंबा? पाणी दिलंय पण आमचा सिंबा काय पाणी पित नाहीये. पी ना बाबू पाणी. दर घे पाणी, घे ना राजा. पी ना पाणी थोडस. नाही पाणी ना प्यायचं. बबूला पाणी नाही पाहिजे. पी ना. बाई माझ्या सिंबाला 5 मिनिटं फक्त गाडीत ठेवलं तर किती त्रास झाला. म्हणजे किती ऊन आहे बाहेर. म्हणजे बिचारा प्राण्यांनाही किती त्रास होत असेल. माझा सिंबू ग बाई, माझं गोड पिल्लू. सिंबा आहे. सिंबा थांब. प्रमोद भाऊ, आता आपण इकडून जाऊया. राईट साईड. कसारा घाटातून जाऊया. हा, समृद्धीनी नको. हो, आणि डोंगरामध्ये जाता येईल का? कारण की भूक लागली आहे जाता येईल. आणि जेवायचं पण आहे. अजून खाल्लं नाही तुम्ही काही? काहीच नाही तिथे, फक्त रिसॉर्टला थोडंसंच खाल्ले पोहे. हा, ते पण पोह्यांनी मला त्रास होत होता, मी नाही खाल्लेले. आणि हे कितीला? हे बी 20 ला. द्या 50 ते द्या. पानाची संगत आहे, पानाची संगत आहे. हा पिशवी, पानाचा पिशवी मध्ये द्या. हे ते घ्या ना. सगळं पिशवी टाकून. ते पण घेतो, करून ना. हा ते हा, हे एक पण द्या, द्या एक आणि पण ते द्या. पण द्या. दोन्ही पण द्या. 50-50. टाकून सर. पानं साईड टाकून दे. हा ना. कसारा घाट क्रॉस करून आणि आता एका हॉटेलला पोहोचलोय. त्याचं नाव आहे डोगरा. आता आम्ही इथे खायला काहीतरी ऑर्डर करतो. खूप भूक लागली. मी एक टाइम इथे बटाटा वडा मिसळ खाल्ली होती, मला खूप आवडली होती. आय थिंक आता विचार करते तेच ऑर्डर करू. बटाटा वडा मिसळ. खूप दिवसांनी या हॉटेलला आलोय. आय थिंक तेच ऑर्डर करतो. वीकेंड का वार है, बहुत ज्यादा गर्दी है. वडा रस्सा आमचा आलेला आहे. या जेवायला. इगतपुरीला थांबलो एका ठिकाणी, भूक लागली. ब्रह्मगिरीला आता आतून जाऊ देत नाही ना. या जेवायला. रिटर्न केलं. फायनली आम्ही घरी पोहोचलोय आणि हा व्लॉग पण इथेच संपणार आहे, कारण आमची वन डे ट्रिप पण संपलेली आहे. तर गाईज, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.